नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण हे असे थालपोस बनवायला शिकणार आहोत. याला लोकरीचा रुमाल पण म्हणतात. टेबलवर ठेवायला संक्रांतीसाठी किंवा पूजेच्या ताटावर झाकायला याचा छान उपयोग होतो. ह्याचं पूर्ण व्हिडिओ आहे कसा बनवायचा असा सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा असा तयार करा आणि आपल्या घराची शोभा वाढवा. यासाठी 9 चेन घ्यायच्या साखळ्या. 1 2 अशा 9 चेन्स बनवल्यावर 3 सोडून 1 2 3 सोडून तिसऱ्याला म्हणजे तिसऱ्या ह्याच्यात अटॅच करायची. कशी स्लिप स्टिच घेऊन याप्रमाणे. आणि इथे 3 चेन घ्यायचे. 1 2 3 आणि याचा डबल क्रोशिया जे आपण याला खांब म्हणतो. 1 3 डबल क्रोशिया. असं पूर्ण सर्कल भर डबल क्रोशिया करायचे. असे पूर्ण कंप्लीट केले 24 म्हणजे 24 डबल क्रोशिया आपण केले. आणि आता हे इथे स्लिप स्टिचने अटॅच करायचं. आणि पुन्हा 3 चेन घ्यायच्या आणि डबल क्रोशिया सारखं नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया म्हणता येईल असं करायचं. पूर्ण क्रोशिया हुक काढायची नाही आहे असं. आणि पुन्हा दुसऱ्या ह्याच्यात तसंच म्हणजे हे वर जितके धागे आहेत त्यातून मग एका वेळी पूर्ण काढायचे. आणि आता 5 चेन. नंतर इथे 5 चेन. 1 2 3 4 5. पुन्हा इथे असंच नेक्स्ट चेनमध्ये एकदा काढायचं. नंतर पुन्हा हाफ डबल क्रोशियासारखं एकदा काढायचं. पुन्हा यातून एकदा काढायचं. आणि या सगळ्या ह्याच्यातून मग शेवटी एकदा काढायचं. मग पुन्हा 5 चेन. 3 4 5. पुन्हा तसंच हाफ डबल क्रोशियासारखं पुढच्या चेनमध्ये काढायचं. पुन्हा हाफ डबल क्रोशियासारखं त्याच्या पुढच्या चेनमधून काढायचं. 3 वेळा काढायची आणि मग शेवटी सगळ्या ह्याच्यातून काढायचं. पुन्हा 5 चेन करायच्या. 1 आणि पुन्हा सेम तसंच हे पूर्ण गोलाभोवती तसेच पाकळ्या करायच्या. एक पाकळी 3 हाफ डबल क्रोशियांची अशी. असं करते पूर्ण करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे पूर्ण करून घेतलं आहे 8 पाकळ्या. पुन्हा मग 5 चेन करायच्या. 2 3 4 5. आणि याच्या पहिल्या चेनमधला जॉईंट करून घ्यायचं. स्लिप स्टिच घेऊन जोडायचं. आता हा आपण धागा दुसऱ्या रंगाचा घेणार आहोत त्यामुळे हे कापून घेऊ. आणि असं ओढून घ्यायचं.
आणि हे मागून काढायचं, म्हणजे हे असं व्यवस्थित दिसेल. धागा असा मागून सुद्धा व्यवस्थितच दिसणार. आपलं असं क्लीन दिसेल हे. आता आपल्याला दुसऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. कुठूनही पण सुरू करू शकतो. याला असं जोडून घ्यायचं. तीन चेन बनवायच्या. असं जोडल्यावर 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि डबल क्रोशिया 1 वेळा, काही 2 वेळा. पुन्हा 3 चेन, पुन्हा आता 2 चेन घ्यायच्या. 1 2 आणि डबल क्रोशिया ह्या चेनमध्ये घ्यायचं. इथे आपल्याला 2 वेळा घ्यायचे आहे. इथे 2 वेळा डबल क्रोशिया घ्यायचं. पुन्हा 2 चेन घ्यायच्या. यामध्ये ह्यावेळी 3 घ्यायचे. 3 डबल क्रोशिया घ्यायचे. 1 2 आणि इथे 3, म्हणजे पाकळीवर 2 डबल क्रोशिया आणि मधात 3 डबल क्रोशिया आणि त्याच्यामध्ये 2 2 चेन. ह्या क्रमाने कंप्लीट करायचं. हे बघा, आपण असं सर्व गुलाबच्या भोवती हे पूर्ण केलं आहे. आता हे याला असं जोडून घ्यायचं स्लिप स्टिच. पुन्हा 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 आणि त्या बाजूला डबल चेन. त्याच याच्यात त्याच्या पुढच्या याच्यात पुन्हा 1 वेळा डबल चेन आणि त्याच्या पुढच्या याच्यात 2 वेळा डबल चेन. म्हणजे हे किती झाले? 5 वेळा डबल चेन. ह्या पाकळीच्या बाजू म्हणजे या मधात 5 डबल चेन. पुन्हा 2 साखळ्या आणि याच्यावर 2 वर 2 डबल चेन. अजून 2 चेन घ्यायच्या आणि याच्यामध्ये मगाशी सारख्या, म्हणजे याच्या मध्यात नाही, ह्या पाकळीवर 5 डबल चेन. इथे 2, ह्या एका याच्यात 2, मग मध्यात 1 आणि पुन्हा एका याच्यात 2, असे 5. तुमच्या लक्षात आलं असेल तर एक वेळा परत बघा. येथे 2, याच्यावरून 1 आणि याच्यावरून 2 चेन घ्यायच्या याच्यामध्ये आणि त्याच्या पुढे यातून 2, ह्या खांबावरून 2, त्यानंतर ज्या एका चेनमधून 1, त्याच्यानंतरच्या एका ह्याच्यातून 2, म्हणजे ह्या पाकळीवर 5 झाले. तिथे इकडे पुन्हा 2 चेन घेऊ, याच्यावरून पुन्हा 2, अशा प्रकारे पूर्ण
करून घेऊ। हे पूर्ण झाल्यावर इथे जॉईन करून घेऊ। पुन्हा 3 चेन 3 आणि इथे डबल चेन 2 झाल्या, 3 4 5 6 7 म्हणजे याच्यावर खाली 5 होते, वर 7, 2 जास्त वाढवले। आता 2 चेन आणि याच्यावर तसेच 2, म्हणजे इथे वाढवत नाही आहे, इथे 2-2च घेते आणि इथे वाढवत आहे। पहिले 3 होते, मग 5, आता 7। याच्यामध्ये 2 चेन पुन्हा याच्यावर 7 डबल चेन, 2 बघा 7 केले, पुन्हा 2 चेन, पुन्हा याच्यावर 2 डबल क्रोशिया, असं करत हे पूर्ण कंप्लीट करून घेऊ। हे पूर्ण झाल्यावर 2 चेन करायच्या आणि इथे जोडून घ्यायचं। असे 3 राऊंड झाले, 1 2 3। आता पुन्हा चौथा करायचा आहे, त्याच्यासाठी 3 साखळ्या करायच्या, 2 3 आणि तिथूनच एक खांब घ्यायचा, म्हणजे डबल चेन म्हणतो आपण। आता याच्यामध्ये 7 होत्या, आता 9 घ्यायचे, 2 3 3 4 5 6वा खांब त्यातूनच घ्यायचा, 6 7 8 आणि 9वा खांब परत त्यातूनच घ्यायचा। असे यावाल्या राऊंडमध्ये 9, एका याच्यात 9 खांब राहतात, म्हणजे 9 खांबांचा हा राऊंड राहील। पुन्हा इथे 2 चेन, 2 साखळ्या आणि या 2 याच्यावर 2 वेळाच। हे तर आपलं असंच आहे, 3ही राऊंडमध्ये 2 याच्यावर 2 वेळाच घेतलं, आणि या चौथ्या राऊंडमध्ये पण 2 याच्यावर 2 वेळा, 2 नंतर 2 चेन आणि आता इथे 9 खांब। पहिल्या याच्यात 2 वेळा, 3
4 5 आणि 6वा त्यातूनच 7 आणि शेवटी 2 8 आणि 9 2 चेन आणि पुन्हा आता ह्याच पॅटर्न इथे रिपीट करायचा आणि हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. झाल्यावर मी दाखवते. हा पण एक राऊंड कंप्लीट झाला. आता इथे 2 चेन घेऊन आपण याला जोडून घेऊ. जोडताना स्लिप स्टिच घ्यायचा. म्हणजे आतापर्यंतचे जे राऊंड आपण जोडले त्याचप्रमाणे हा पण असं स्लिप स्टिच घ्यायचं. तिसऱ्या चेनमध्ये जोडून घ्यायचं. आपल्याला दुसरा धागा घ्यायचा आहे, त्यामुळे आपण हा कट करून घेऊ. हे बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, याच्यात 2 घेतले, क्षमा करा, याच्यात 3, याच्यात 5, याच्यात 7, याच्यात 9. आता पुन्हा 11 आणि नंतर 13 असे पुन्हा 2 राऊंड करू शकतो. त्याने काय होईल, हे थोडं मोठं बनेल, नाही तर हे खूप छोटं बनेल. त्यामुळे आपण इथे आत्ता दुसरा रंग नाही घेणार आहोत, याच्यात अजून 2 राऊंड करणार आहोत. त्यासाठी पुन्हा मागे केलं होतं तशाच 3 साखळ्या आणि खांब. आता इथे 11 खांब करून घ्यायचे आहे. सुरुवातीला 2, एकाच्या 2, 3, सुरुवातीला 2 आणि शेवटी 2 आणि मधात कोणत्याही ठिकाणी 2, बाकी वेळेस 1-1. 3 झाले, 4, 5, तर इथे आपण 2 घेऊ एकाच याच्यात, 6 आणि 7, नंतर परत 1-1 म्हणजे 8, 9 आणि शेवटच्या ह्याच्यात 2 वेळा म्हणजे 10 आणि 11. याला डबल क्रोशिया म्हणतात किंवा खांब म्हणतात. पूर्ण खांब 10 आणि हे 11. परत 2 चेन आणि हे इथे सारखंच राहील, 2 याच्यावर 2, 1, 2. परत 2 चेन आणि इथे 11 खांब, जसे मगाशी केले होते. मी पूर्ण झाल्यावर दाखवते. तुम्हाला हे परत पाहायचं असेल तर मागे जाऊन पुन्हा बघू शकता. इथे व्हिडिओ खूप लांब होईल. ही आपली 5वा राऊंड झाला, त्यात आपण 11 खांब घेतले होते. आणि हे झाल्यावर स्लिप स्टिच घेऊन जोडून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 1 राऊंड करायचं आहे आणि त्याच्यात 13 खांब घ्यायचे आहे. त्याच्यासाठी 3 चेन, नेहमीच पहिल्या याच्यात 2 खांब, म्हणजे ह्या 3 चेनचा 1 आणि हा 1, तिसरा, पहिले 2 आणि शेवटी 2 आणि मध्येच कुठे पण एका ठिकाणी 2. 2
3 4 5 6 7 8 9 10 तर तिथे 1 11 शेवटी 2 12 आणि 13. याच्यानंतर 2 चेन घेऊन इथे 2च खांब 2 वर 2 आणि प्रकारे पूर्ण करायचं. झाल्यावर दाखवते मी. बघा आता हे असे 1 2 3 4 5 6 राऊंड्स कंप्लीट झाले आहे. याच्यानंतर आपण आता दुसऱ्या रंगाचा धागा घेणार आहोत, म्हणून हे कापून घेऊ आणि हे असं ओढून घ्यायचं. ते गाठ पडेल आणि परत आपलं उकलत जाणार नाही. हे लपवण्यासाठी म्हणजे फिनिशिंग आणण्यासाठी हे मागून ओढून घ्यायचं, म्हणजे धागे असे दिसणार नाही. जसं आपण सुरुवातीच्या ह्याच्यात ओढून घेतलं होतं याप्रमाणे. आता दुसरा धागा अटॅच करायचा. आता हा धागा आपल्याला इथे जोडायचा आहे. इथे एक सोडून जोडायचं. हे एक सोडून जोडायचं आहे याप्रमाणे. 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 आणि इथे म्हणजे त्याच ह्याच्यातून एक डबल क्रोशिया. डबल क्रोशिया म्हणजे हे पूर्ण यातून नाही काढायचं, हाफ डबल क्रोशिया सारखं करायचं. परत घ्यायचं दुसऱ्या ह्याच्यात आणि मग ह्या तिन्ही यातून एक वेळा काढायचं आणि इथे बंद करून घ्यायचं. याच्यानंतर आता 2 साखळ्या घ्यायच्या आणि पुन्हा डबल क्रोशिया नेक्स्ट चेनमधून घ्यायचा. 1 याच्यातून पण एका याच्यातून 2 हाफ डबल क्रोशिया आणि नंतर त्याच्या पुढच्या ह्याच्यातून. आता हे वरचे जे सर्व धागे त्याच्यातून शेवटी एकदा काढायचे. नंतर एक याला लॉक करून घेऊन 2 चेन करायचे. पुन्हा त्या पुढच्या ह्याच्यात हाफ डबल क्रोशिया सारखं घ्यायचं. हाफ डबल क्रोशिया म्हणजे याच्यातून एकदाच क्रोशिया काढायची. नंतर जर परत आपण काढतो ती झाली डबल क्रोशिया, ती काढायची नाही आहे. आणि आपण मगाशी एकाच याच्यातून 2 हाफ डबल क्रोशिया घेतले आणि नंतर 1 हाफ डबल क्रोशिया आणि शेवटी ह्या सगळ्या धाग्यामधून हुक काढायची. नंतर इथे लॉक करून घ्यायचं. पुढे 1 2 चेन. पुन्हा तोच पॅटर्न रिपीट करायचा. हाफ डबल क्रोशिया एका ह्याच्यातून बघा, हा एक हाफ डबल क्रोशिया. आता हा दुसरा हाफ डबल क्रोशिया त्याच्यातून त्या पुढे एका ह्याच्यातून तिन्ही याच्यातून काढायची. लॉक करून घ्यायचं. 1 2 चेन करायच्या. हे व्यवस्थित समजून घेतलं की ह्याच प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड करायचं आहे.
त्यामुळे हा पॅटर्न लक्षात ठेवून घ्या. 2 हाफ डबल क्रोशिया एका चेनमधून, नंतरच्या चेनमधून 1 हाफ डबल क्रोशिया आणि मग सर्व याच्यातून क्रोशिया काढून घ्यायचे आणि लॉक करून घ्यायचं आणि 2 चेन करून पुढे पुन्हा तसंच करायचं. एका याच्यातून 2 वेळा, त्याच्या पुढच्या चेनमधून 1 वेळा हाफ डबल क्रोशिया आणि मग तिन्ही धाग्यांमधून क्रोशिया हुक काढून घेऊन लॉक करायचं आणि 2 चेन काढायचे. आता इथे जो हे 2-2 याचा एक पट्टा आहे त्याच्यावर आपण वेगळा पॅटर्न घेणार आहोत. तो म्हणजे इथे हाफ डबल क्रोशिया करायच्या, 2 चेन झाल्यानंतर डबल क्रोशिया करायचा 1 आणि इथे 3 चेन करायच्या, 1 2 3. त्यानंतर त्याच याच्यातून डबल क्रोशिया करायचा याप्रमाणे. बघा पॅटर्न कसा आहे. ह्या ज्या दांड्यांचा आपण एक शॉर्टचा राऊंड बनवला होता त्याच्यामध्ये 3-3 याचे हाफ डबल क्रोशियाची एक पाकळी म्हणू ती घ्यायची. ती 1 2 3 4 5 आणि मग त्या सर्व 5 पाकळ्यांच्या मध्ये 2-2 चेनची गॅप आणि इथे आपण 1 डबल क्रोशिया घेऊन नंतर 3 चेन केला आणि नंतर परत 1 डबल क्रोशिया केला. आता पुन्हा हा पॅटर्न इकडे रिपीट करू. थोडा दाखवते मग कंप्लीट झाल्यावर दाखवते. 2 चेन इथे पण परत 2 चेन सोडून डबल क्रोशिया घ्यायचा, हाफ डबल क्रोशिया हाफ डबल क्रोशिया एका याच्यातून 2 आणि त्याच्या पुढच्या याच्यातून 1 हाफ डबल क्रोशिया आणि शेवटी 3 याच्यातून काढून गाठ मारायची. 1 2 चेन करायच्या, पुढे पुन्हा 1 हाफ डबल क्रोशिया, त्याच्यातूनच 1 हाफ डबल क्रोशिया, नंतर त्याच्या पुढच्या चेनमधून हाफ डबल क्रोशिया आणि 3 याच्यातून काढून घ्या. याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण हे पूर्ण करून घेऊ. आणि तुमच्या लक्षात नसेल आलं तर पुन्हा बॅक जाऊन हा पॅटर्न बघा आणि तसंच हे कंप्लीट करायचं आहे. हे बघा आता हे त्याच पॅटर्नने हा पूर्ण कंप्लीट केला आहे. आता ह्याला जोडून घ्यायचं. असं स्लिप स्टिच घेऊन इथे येऊन पुन्हा असं. तर आपल्याला इथे 3 चेन करायचे, 3. हे राहणार आहे फुलाची सुरुवात. त्यामुळे तुम्ही इथे जर हा दुसरा धागा घ्यायचा असेल, घ्यायची इच्छा असेल तर तो पण घेऊ शकता आणि इथून त्याच्यासाठी इथून कापून इथून जॉईन करून घेऊ शकता. तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं करू शकता. मी इथे तोच रंग ठेवत आहे. 2 हे बघा इथे 3 साखळ्या केल्यानंतर 1 हाफ डबल क्रोशिया, तर पुन्हा हाफ डबल क्रोशिया, पूर्ण याच्यातून 1 क्रोशिया काढायची, बांधून घ्यायचं आणि 2 चेन करायचे.
पुन्हा दुसऱ्याच्यात हाफ डबल क्रोशिया किती वेळा? 3 वेळा, 2 3. आणि मग हे पूर्ण धागे एकाने काढून घे, बांधून घ्यायचं, 2 चेन करायचे. पुन्हा हाफ डबल क्रोशिया किती वेळा? 3 वेळा. हाफ डबल क्रोशिया म्हणजे एकदाच काढायचं आणि डबल क्रोशिया म्हणजे 2 वेळा काढत असतो. याचं जे बेसिक आहे ना, ते जर तुम्ही एकदा चांगल्याने समजून घेतलं तर तुम्हाला हे काहीच कठीण वाटणार नाही. याच्या बेसिकच्या बाबतचा पण एक व्हिडिओ मी टाकणारच आहे, पण तरी तुम्हाला हे लक्षात येत असते. पूर्ण एकावेळी काढून घ्यायचं. तर 2 चेन करायच्या आणि हे बघा, खाली आपण किती घेतले होते? 5, वर 4 घ्यायचे. इकडे डबल क्रोशिया, ह्या असं जे पाकळीसारखं आहे त्याच्यात डबल क्रोशिया घेत जायचे 10. 2 झाले, 3 4, म्हणजे इथे हाफ नाही घ्यायचे, इथे कंप्लीट डबल क्रोशिया घ्यायचे. 2 कंप्लीट घेतले, 3 कंप्लीट, 4 कंप्लीट. इथे जसे आपण हाफ घेतले होते 3-3, तसे इथे हाफ नाही घ्यायचे. इथे पूर्ण डबल क्रोशिया घ्यायचे 10 वेळा. 4 वेळा झाले, 5 6. हे बघा, डबल क्रोशिया म्हणजे काय? एकदा काढलं आणि पुन्हा काढायचं. 3 4 5 6 7 वेळा झालं, 8 9 आणि 10. आता 2 चेन करायच्या, पुन्हा इथे हाफ डबल क्रोशिया. हे बघा, इथे हाफ डबल क्रोशिया घेतात. एकदाच काढलं, हे डबल दोनदा नाही काढायचं. यात असे 3 हाफ डबल क्रोशिया आणि 3 झाल्यावर मग एका वेळी आपण तिघामधून काढतोय त्याला बंद करायचं आणि 2 चेन घ्यायच्या. हे बघा, हे 5 होते, याच्यावर 4 हाफ डबल क्रोशियाची आपण 3-3ची एक पाकळी केली आहे, 4, आणि मध्ये मध्ये 2 चेनची गॅप सोडली आहे. नंतर याच्यात हाफ पूर्ण 10 पूर्ण डबल क्रोशिया घेतले याप्रमाणे. हे बघा, हे कंप्लीट करून झालंय. आता हे इथे जोडायचं आहे. स्लिप स्टिच घेऊन जोडायचं. 2 चेन झाल्या होत्या हा आपला. एक 2 इथे जोडून घ्यायचं, पुन्हा इथे, आणि इथे आपण 4 केले. आता ह्याच्यावर 3 करायचे. त्यासाठी 3 चेन आणि 3 हाफ डबल क्रोशिया. वेळी काढून घ्यायचं. इथे 3 चेन आहेत, त्यालाच आपण एक हाफ डबल क्रोशिया म्हटलंय. 3 चेन, 2 चेन, हाफ डबल क्रोशिया, 3
चैन, तीन हाफ डबल क्रोशिया, एकावी काढून घ्यायचं, दोन. आता इथे हे बघा 4 याच्यावर 3 झालं. आता इथे आपल्याला प्रत्येक याच्यातून एक डबल क्रोशिया करायचा, असे 9 करायचे. एक डबल क्रोशिया झाल्यावर एक चैन घ्यायची, मग एक डबल क्रोशिया, पुन्हा एक चैन, एक डबल क्रोशिया, असे 9 करायचे आहे. हे बघा आपण 9 डबल क्रोशिया कंप्लीट केले, एक एक चैनचा डिस्टन्स सोडून. आता 2 चैन करायच्या आणि इथे हाफ डबल क्रोशिया 3 वेळा घेऊन एक पाकळी असं मगाशी सारखं करत जायचं आणि मध्ये 2 चैनचं अंतर. दोन, तीन. बंद केला 2 चैन, एक, 2, 3, 4 वर 3 घेतले आहेत आपण. ह्या 4 वर हे 3, मग 2 आणि 1 करणार आहोत. इथे परत सिंगल क्रोशिया, सॉरी डबल क्रोशिया, ह्याप्रमाणे कंप्लीट करून लावून दाखवते मी. हे बघा आपण हे पूर्ण केलं आहे. आता हे इथे जॉईन करायचं. त्याच्यानंतर 3 चैन करायचे. इकडे जॉईन केल्यानंतर इकडे जॉईन कसं करायचं, स्लिप स्टिचने. आणि इथे जॉईन केल्यावर पुन्हा इथपर्यंत एक स्लिप स्टिच घ्यायचं. का, कारण आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आता ते कव्हर करण्यासाठी आपण परत एक स्लिप स्टिच घेतला होता. आता 3 चैन करायच्या आणि 2 हाफ डबल क्रोशिया आणि हे सगळं मिळून धागा काढायचा, बंद करायचं, 2 चैन घ्यायच्या. जसं 3 झालं होतं तसं 2 करत आहोत आपण. 3 हाफ डबल क्रोशियाचं मिळून. हे बघा इथे त्या 2 चैन करायच्या, इथून इथे कनेक्ट करायचं आहे. 2 किंवा कमी वाटत असेल तर 3 पण करू शकतो. आता काय करायचं, हे जे एक एक चैन आहे याच्यामध्ये 2 डबल क्रोशिया, 1, 2. त्याच्यानंतर चैन नाही घ्यायची आहे, सरळ पुढे 2 घेत चालायचं. त्याच्यामध्ये मध्ये चैन नाही घ्यायची आहे. 2 डबल क्रोशिया, 2 डबल क्रोशिया असे करत जायचे. मध्ये चैन नाही घ्यायची, नाही तर अगोदर आपण मधात चैन घेतली होती, पण आता सरळच घ्यायचे 2 डबल क्रोशिया. कंप्लीट डबल क्रोशिया, 1, 2,
एक, हे बघा माझा धागा संपलाय. मी इथं ओसवालची लोकर वापरली आहे. तर मी दुसरा बंडल घेऊन याला बांधून घेते आणि कंटिन्यू करते. एका ह्याच्यात 2 डबल क्रोशिया, एका ह्याच्यात 2 डबल क्रोशिये, त्याच्यानंतर 3 चेन. 2 पण घेऊ शकतात, 3 पण घेऊ शकतात. 3 घेते, नाही तर ते थोडंसं अडस झाल्यासारखं होत आहे. तर इथे बघा अशी सारख्याच 2 3 डबल क्रोशिये घेतले. हे बघा तिथे इथे 4 घेतले होते, 3 आता 2. सेम आहे पद्धत. तीन चेन घेतल्यावर ह्या एकेका चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशिये, 1 2, जसं आपण इथे घेतलं होतं तसंच याच्यावर करत पूर्ण करायचं. मी कंप्लीट झाल्यावर दाखवते. हे बघा याप्रमाणे आपण हा पण राऊंड कंप्लीट केला आणि इथे हे जोडून घेऊ. ह्याच्यामध्ये 3 किंवा 4 तुमच्यानुसार, म्हणजे मी तर 4 केलं आहे, जेणेकरून हे असं वाकणार नाही आणि सरळ बसेल असं. आणि इथे मग स्लिप स्टिच घेऊन जोडून घेत आहे. आता हे 4 3 2 आता 1, त्याच्यासाठी पुन्हा हे इथे स्लिप स्टिच घेऊन याला मध्ये आणू. आता 3 चेन, 3 आणि हाफ, डबल चेन, हाफ डबल चेन, 3 एका वेळी ओढून घ्यायचं. बंद करायचं. 2 चेन घ्यायच्या, 2 किंवा परत इथे आपण 4 घेऊ आणि इथे डबल चेन, अशी, आणि याच्यामध्ये 2 चेन. मग म्हणजे इथे आपल्याला हे इथे घ्यायचे आहे डबल चेन अगदी सुरुवातीला ह्या चेनच्या वर, सॉरी ह्या खांबाच्या वर. मग 2 चेन, इथच्या 2 सोडून इथे डबल चेन, ह्या 2 चेन, ह्या 2 सोडून इथे डबल चेन, 1 2, ह्या 2 सोडून इथे डबल चेन, 2 चेन, डबल क्रोशिया, 2 सोडून 1 डबल क्रोशिया, 2 चेन, ह्या 2 सोडून डबल क्रोशिया, 1 2 3 4 5 6 असे आपल्याला 9 करायचे आहे. 2 2 चेनचं मधात
अंतर ठेवायचे आहे. आणि 9 खांब करून घ्यायचे. दोन चेनचं अंतर 1 2 3 4 5 6 8 आहे 9. तर पुन्हा 4 चेन 1 2 3 4 पुन्हा हाफ डबल क्रोशे 3 हाफ डबल क्रोशे आणि मग सगळ्या ह्याच्यातून एकदा हुक काढून घ्यायची. लॉक करायचं. 2 चेन घ्यायचे. 2 ने इथे 4 घेतोय आपण आणि डबल क्रोशे अगदी ह्या खांबाच्या म्हणजे ह्या डबल क्रोशेच्याच वर. दोन चेन सेम यानुसार कंप्लीट करायचं आहे पूर्ण राऊंड. तुम्ही परत मागे येऊन हे बघू शकता. मी पूर्ण झाल्यावर दाखवते. हे बघा, आपण आता हा पण राऊंड पूर्ण केला. जिथे एक पाकळी होती. आता इथे स्लिप स्टिच घेऊन काय करतो आपण जोडून घेत आहोत. आता इथे 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. आता इथे आपण पफचं फ्लॉवर बनवणार आहोत. त्यासाठी असं लांब घ्यायचं. या पहिल्या चेनमधून टाकायचं. पाच चेन घ्यायचे आहे. त्यासाठी असा पूर्ण जसं आपण डबल क्रोशिया घ्यायसाठी करतो तसा पूर्ण वाढवायचा आणि सुईवरून घ्यायचं. 5 वेळा. यातून याच्या खालच्या चेनमधून टाकायचं. 2 3 4 5. नंतर हे काढायचं आणि इथे अटॅच करायचं. त्यानंतर यावरून घ्यायचं, या साखळी घालून घ्यायचं आणि इथे अटॅच करायचं. हा झाला आपला पफचा फ्लॉवर. पुन्हा 5 चेन करायचे. त्याच्यानंतर परत 5 चेन घ्यायच्या. एक सोडून इथे जॉईन करायचं. इथे जोडून घ्यायचं. 5 चेन झाल्या. एक सोडून मग परत 5 चेन करायचा. परत असं पफ फ्लॉवर करायचं आणि एक सोडून एक असं जॉईन करून पूर्ण करून घ्यायचं.